तर पाऊस कमी झाल्याने साखरेचे दर वाढलेत। मात्र पुढचे 10 ते 15 दिवसांत पाऊस झाला नाही तर साखरेचे दर आणखी वाढतील अशी भीती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बोलून दाखवली आहे। सरकार इथेनॉलसाठी कमी आणि ग्राहकांच्या वापरासाठी जास्त साखर उपलब्ध करून देण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच सरकार 10 लाख टन साखर आयात करण्याच्या पर्यायाचाही विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत। सर, या संदर्भात तुम्ही एक प्रस्ताव दिलेला होता केंद्रात झालेल्या या सगळ्या बैठकीमध्ये। नेमका हा काय प्रस्ताव होता आणि यांनी काय फायदा होऊ शकतो? गत वर्षीचे FRP देणं बऱ्याचशा कारखान्यांची राहिली होती शिल्लक। त्या संदर्भामध्ये कारखानदाराची मागणी अशी होती की आम्हाला MSP वाढवून द्या। यावर्षी देखील वाढलेली आहे। आतापर्यंत 6 वेळेस FRP वाढलेली आहे, MSP एकदा देखील वाढले नाही। त्याच्यामुळं कारखानदारी अतिशय अडचणीत आलेली आहे। त्याच्यामुळे सरकारला आम्ही विनंती केली होती की MSPच्या संदर्भात एकतर लिंक करावी। FRP वाढली की MSP त्या रेशोमध्ये वाढवावी, हा एक प्रस्ताव। आणि दुसरा एक प्रस्ताव असा दिला होता की खाण्यासाठी जी साखर लागते आहे 10% कोटा काय असेल ते, तो त्याचा दर वेगळा करावा, कारण सरकारच्या समोर जनता महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे सरकारचा प्रश्न हा बरोबर आहे, पण त्यांना दर वेगळा जर दिला आपण आणि बाकीचा मार्केट रेटमध्ये मग पेप्सी आहे, बिस्किट आहे, चॉकलेट आहे, कोल्ड्रिंक्स आहे, ज्यूस आहे, त्याला साखर मोठ्या प्रमाणात लागते आणि त्याचे रेट देखील चांगले आहेत, असा एक प्रस्ताव दिला होता। आणि आता योगायोगानं साखर सगळ्याकडची संपलेली आहे। साखर खूप कमी कारखानदाराकडे शिल्लक आहे। माल तसा पुरवठा, माल तसा भाव असतो आहे। त्याच्यामुळं साखर नसल्यामुळं साखरेचे भाव वाढलेले आहेत। तर तोही प्रस्ताव केला तर समजा याच्यावर जर आपलं होत नसेल तर मग केंद्र सरकार आयात देखील काही या 2-3 महिन्यासाठी करू शकते। सर, सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये साखर सर्वाधिक म्हणजे उत्पादन करण्यामध्ये एक अग्रेसर होतं आणि आता साखरेचे दर हे 70 रुपयापर्यंत गेलेले आहेत। लोकांना रेशनच्या दुकानावर पण साखर मिळत नाहीये। तर ह्या सगळी ही परिस्थिती नियंत्रणात येणार आहे का? तुम्ही सामान्य माणसांना आमच्या माध्यमातून काय सांगाल? तर ते सरकारची जबाबदारी आहे। आम्ही सरकार म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेलाच समोर ठेवून काम करतो ना, म्हणून त्याच्या संदर्भात जनतेने काळजी करायची कारण नाही, त्यांना तशा प्रकारची साखरेची उपलब्धी सरकार करून देईल। व्हिडिओ जर्नलिस्ट देवेंद्र दयाळकरसह प्राजक्ता पोळ, NDTV मराठी, मुंबई।